काही मी ऑफिसवरनं घरी आलो आणि आपला फायनली वीकेंड चालू झाला आहे. उद्या आणि परवा मला सुट्टी आहे आणि मी आत्ता माझ्या चॅनलचे ॲनालिटिक्स बघत होतो. तर मग जर आपण ज्यावेळेस आपल्या कोणत्याही एका चॅनलवर गेलो, व्हिडिओच्या सेक्शनमध्ये 3 ऑप्शन येतात, लेटेस्ट, पॉप्युलर आणि ओल्डेस्ट. आणि मग मी बघितलं की भाई माझा स्वतःचा कोणता व्हिडिओ पॉप्युलर झाला आहे. तर मग मी जो पहिला आला तर तो होता शिवजन्मोत्सव 2026 पुणे. आणि चांगला आठवतं की या व्हिडिओच्या आदल्या दिवशी मला नाईट होती, त्या दिवशी पण मला नाईट होती. आणि मग मी माझी नाईट शिफ्ट कंप्लीट केलेली, आवरलेलं. आणि त्यानंतर माझी झोप पण झाली नव्हती, तरी पण मी गेलो होतो कारण मला पुण्यातला शिवजन्मोत्सव मिस करायचा नव्हता. आणि ज्यावेळेस मग मी ते पूर्ण रेकॉर्ड केलं आणि रात्री तो व्हिडिओ एडिट केला आणि मी जेव्हा स्वतः बघितला तर एक होप होती मला की नाही यार, हा व्हिडिओ चालेल किंवा लोकांना आवडेल. तर एवढं होतं. पण ज्या दिवशी मी तो पोस्ट केला ना, तर त्या दिवशी मला व्ह्यूजच नव्हते आले. आणि त्याच्यानंतर 48 तासानंतरनं किंवा 2 दिवसानंतरनं म्हणू शकता, म्हणजे या व्हिडिओने मग रीच घेतली आणि मला आत्तापर्यंत त्याला 260 व्ह्यूज आले. माहिती मला, म्हणजे जर कंपॅरिझन करता जर बाकीच्यांसोबत तर ते नाही आहे एवढे, बट माझ्यासाठी खूप आहे. त्यानंतरनं दुसरा व्हिडिओ होता, आज सोन्या सर्जाला जरा जास्तच काम होतं. हा मी गावात शूट केला होता आणि मला अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं की हा व्हिडिओ कोणी बघेल. पण 2-3 दिवसानंतर माझं सहज लक्ष गेलं, म्हणून त्यावेळेस मला कळालं होतं की भाई या व्हिडिओने पीक घेतलं आहे. कारण मी ज्यावेळेस बघितलं ना, आता 216 झाले, त्यावेळेस काहीतरी 150 पावणे 200 व्ह्यूज गेले होते. ते मला त्यावेळेस मी रिअलाईज झाला. आणि मग एका पॉईंटनंतरनं 214 व्ह्यूजला स्टॉप झाला आहे. त्यानंतर फक्त 216 झाले. पण तरीही म्हणजे अजिबात झिरो म्हणजे अपेक्षा होता या व्हिडिओकडून की हा व्हिडिओ रीच होईल. तरी पण हा आवडला मला अजून पण क्वेश्चन आहे की भाई का म्हणजे याला एवढे व्ह्यूज गेले असतील. त्यानंतर ऑब्व्हियसली फर्स्ट व्लॉग आहे, ज्याला 195 व्ह्यूज गेले. आणि ते तर ॲज एक्सपेक्टेड होता थोडंफार, कारण मी त्याची पहिली इन्स्टा स्टोरी टाकली होती आणि माझा पहिला व्लॉग होता. आणि जनरली प्रत्येकाच्या पहिल्या व्लॉगला व्ह्यूज जातात. हे मी ज्यावेळेस यूट्यूब स्टार्ट करण्याच्या अगोदर ना, खूप सारे यूट्यूबरचे फर्स्ट व्लॉग बघितले होते आणि खूप सारे कसं यूट्यूब स्टार्ट करायचं हे बघितलं होतं ना. तर मग त्याच्यात पण त्यांनी सांगितलं होतं की पहिल्या व्हिडिओला, दुसऱ्या व्हिडिओला, तिसऱ्या व्हिडिओला व्ह्यूज जातात. तर मला पण ते एक्सपेक्टेड होतं की बाजायला जातील आणि ते गेले होते. 4th नंबरला आहे, फायनली पासपोर्टला अप्लाय केलं. ज्या दिवशी मी पासपोर्टला अप्लाय केलं ना, त्या दिवशीचा हा व्लॉग आहे. त्याला 166 व्ह्यूज गेलेत. आणि त्यावेळेस मला या ब्लॉगसाठी तिथून हेल्प केली होती. तर माझं असं डोक्यात होतं की चला मी अप्लाय करतो आहे ना, तर मग पूर्ण ती प्रोसिजर पण मी दाखवून देईल. पप्पा मला ना प्रत्येक वेळा सांगतात, तू व्हिडिओज बनवतो ना, चांगली गोष्ट आहे, बनव, त्याच्यात काही डाऊट नाही आहे. पण मग असे व्हिडिओज बनव की ज्याने लोकांना हेल्प होईल. तर मी पप्पांना म्हटलं की यार मला स्वतःलाच एवढ्या काही गोष्टी माहीत नाही, तर मी लोकांना काय हेल्प करणार. तर माझं होतं की नाही, माझ्याकडे आज चान्स आहे की मी पासपोर्ट अप्लाय करताना दाखवू शकतो पूर्ण प्रोसिजर. बट मी अप्लाय करायला घेतल्यानंतर मला रिअलाईज झालं की मला स्वतःलाच काही माहीत नाही, मला दुसऱ्याचं बघावं लागतं आहे. म्हटलं सोडा. मग मी पासपोर्टला अप्लाय करतो आणि मी पासपोर्टला अप्लाय केलं, एवढंच केलं. आणि त्या 4 मिनटाचा व्हिडिओ आहे, कारण बाकीचं मी थोडं माझं डेली रुटीन दाखवलं असेल. एवढंच केलं मी त्या व्हिडिओमध्ये. त्याचा थंबनेल आणि त्याचं कॅप्शन ते सुद्धा मला स्वतःला हे नव्हतं. आणि ज्यावेळेस मी तो व्हिडिओ रेकॉर्ड केला, पोस्ट केला होता, तर माझं असं होतं की हा व्हिडिओ लोकांनी बघितलासुद्धा नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर मला पहिल्या दिवशी आय थिंक या व्हिडिओने पिक घेतली होती. आणि मी त्यावेळेस पण क्वेश्चन मार्क होतो की का, म्हणजे जिथं मला एक्सपेक्टेड होतं, असे काही व्हिडिओज पण आहे की जिथं मला एक्सपेक्टेड होतं की हा लोकांना आवडेल, तिथं अजिबात व्ह्यूज गेलेले नाही आहे. आणि जिथं मला अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं, म्हणजे दुसरा व्हिडिओ जो सोन्या आणि सर्जाचा होता, आणि हा व्हिडिओ मला अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं की हा व्हिडिओ कोणी बघावं पण आणि काच लोक बघतील म्हणून, तरी पण त्याला व्ह्यूज गेलेले आहे. कारण ना यांचे थंबनेल व्यवस्थित एडिटेड आहे आणि ना यांचं कॅप्शन व्यवस्थित आहे, तरी पण त्यांनी रीच घेतली. आणि जो माझा सगळ्यात पहिला व्हिडिओ ना शिवजन्मोत्सवाला, तिथं मला असं वाटलं होतं की ॲटलिस्ट मला 1-2 सबस्क्रायबर तर भेटतील. पण तिथं 0 सबस्क्रायबर आहे. बाकीच्या प्रत्येक व्हिडिओला 1-1, 2-2 आहे. ऑब्व्हियसली 2-2 पण नाही, 1-1च आहे, बट स्टील. 4th नंबरला आहे रामेश्वरम कॅफेचा. ज्यावेळेस मी गेलो होतो त्याला 165 व्ह्यूज आहे. पण ऑनेस्टली सांगतो, हा माझा एक्सपिरियन्स मला घ्यायचा होता रामेश्वरम कॅफेचा. तो घेण्यासाठी मी गेलो होतो. आणि व्हिडिओ बघून नाही करणार गाईज, खरं रामेश्वरम कॅफेला व्हिजिट करायला पाहिजे, कारण ते खूप चांगल्या पद्धतीने साऊथ इंडियन सर्व करता. तर त्या व्हिडिओला पण ज्यावेळेस मी एडिट करून लास्टला अपलोड करण्या अगोदर बघितलं होतं ना, त्यावेळेस पण मला असं वाटलं होतं की हा व्हिडिओ मे बी लोकांना आवडू शकतो.
आणि तो आवडला आणि त्याने मला बऱ्यापैकी वॉच आवर पण आला होता, म्हणजे कम्पॅरेटिव्हली जास्त आला होता. तर आहे तो व्हिडिओ पसंत केला. तसंच मला वाटतं की रामेश्वरम कॅफेसुद्धा तुम्हाला पसंत येईल, व्हिजिट करा. त्यानंतर होता की मूवीचा, हा मूवी पाहायलाच हवा म्हणून, किंवा आविष्कारने कोणता मूवी सजेस्ट केला तो ना क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यमवरती जस्ट सजेशन दिलं होतं, त्यालासुद्धा 144 व्ह्यूज गेले. आणि त्यानंतर ना येतो माझा स्टारबक्सचा एक्सपिरियन्सवाला व्हिडिओ, की जो पण माझा एक्सपिरियन्स व्हिडिओ होता. माझा फर्स्ट टाईम मी स्टारबक्सला व्हिजिट केलेला. इतका नर्वस झालो होतो ना मी, खरं सांगतो. शूट करायचं मला इतका घाम आला होता ना तिथं, म्हणजे मला जर स्टारबक्सचे लोक पण म्हणत असतील की अरे याला काय राहिलं, म्हणजे मला एवढं, तरी पण मी कुठंतरी ती डेअरिंग आणली, ते शूट केलं सगळं. त्याच्यानंतर तो थंबनेल व्यवस्थित एडिट केला आहे. वन ऑफ द बेस्ट थंबनेल आहे, म्हणजे मला जो पसंत आहे त्यापैकी. आणि त्याला 128 व्ह्यूज गेले होते. सॅटिस्फाईड होतो मी. व्ह्यूज नाही म्हणते मी, बट ठीक आहे भाई, माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. तर मग आहे, म्हणजे तो पण एक वन ऑफ द बेस्ट व्हिडिओ आहे माझा, आणि एक्सपेक्टेड पण होतं, तो चालला पण. त्यानंतर ना आहे 8 नंबरचा व्हिडिओ, शेटची झाली दायदश, तसं तर शेटची झाली बुधवारपेठ. तो आयुषने डायलॉग मारला होता. आणि माझा तो दुसरा व्हिडिओ होता, त्याची पण मी इन्स्टाला स्टोरीवर टाकली होती. तर मग मला असं वाटतं की ते व्ह्यूज आहे ना 125, ते इन्स्टा स्टोरीवरनं आले. आणि नवीन चालू केलं होतं, त्यामुळे माझे फ्रेंड्स, फॅमिली, जे माझे वेल विशर्स आहे त्यांनी बघितलं आहे म्हणून ते व्ह्यूज आले. आणि याच्या अगोदरचे जे सांगितलेत आम्ही, म्हणजे जे माझे टॉप 6-7 आहे, टॉप 6-7 व्हिडिओज आहे, त्याच्यात काही नाही, मी कोणती मार्केटिंग केली नाही, कुठे इन्स्टाला टाकलेलं नाही, कुठेही केलं नाही, तरी पण त्याला व्ह्यूज आलेले. आय एम सो हॅपी फॉर दॅट अँड आय एम सो ग्रेटफुल फॉर दॅट. त्यानंतर ना केतूने का नाही सांगितलं त्याच्या GFचं नाव, ज्या व्हिडिओला 106 व्ह्यूज गेले. ही आमच्या दोघांमध्ये झालेलं फनी बँटर आहे. तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बोलत होता आणि मी त्याला तिचं नाव विचारत होतो. ऑब्वियसली लोकांना आवडलं, क्युरिओसिटी होती, त्याला तर काही सांगितलं नाही. स्टील त्यानंतर बॅक टू पुणे. मी ज्यावेळेस गावावरनं पुण्याला आलो होतो आणि बेडेकरला गेलो होतो, तर त्याचा रिव्ह्यू पण होता आणि माझी ती जर्नी पण होती. आणि मी फर्स्ट टाईम ट्रेननी आलो होतो भाई, इतकं ऑकवर्ड होतं होतं मला, म्हणजे माझं खूप होतं की माझी फर्स्ट टाईम ट्रेननी जर्नी, म्हणजे माझ्या गावापासून पुण्यापर्यंत रेकॉर्ड करायची. पण जसं मी ट्रेनमध्ये चढलो आणि एवढी गर्दी बघितली ना, माझा कॉन्फिडन्स 100वरून डायरेक्ट 0 झाला होता. अगोदरच 0 झाला होता घरून ज्यावेळेस मी निघलो होतो, कारण थोडं मला वाईट पण वाटत होतं, कारण 15-20 दिवसानंतर मग मी गावावरनं येत होतो. पण मी तिथं काहीच ट्रेनमध्ये शूट नाही केलं. मग तेच मग मग माझा मूड पण थोडा खराब झाला होता. म्हटलं अरे यार, मला माझा तो एक्सपिरियन्स पण रेकॉर्ड करायचा होता. मग याला काय अर्थ आहे, आपल्याला तर लाईफ पूर्ण डॉक्युमेंट करायची आहे, आणि मग याला तो ब्लॉगिंग म्हणता. बट माझी हिंमत खरंच नव्हती झाली. मग तो मूड ठिकाणासाठी मी बेडेकरला गेलेलो. मग मी तो एक्सपिरियन्स शेअर केला, त्याला पण लोकांनी पसंत केलं. 101 शुभ आकडा आहे, व्ह्यूज आहे त्या व्हिडिओला. त्यानंतर 93 आहे माझा फेवरेट चहाचा स्पॉट, जो बाणेरमध्ये बनमस्कांडको म्हणून तो आहे. मग आहे असं बरंच. मग त्याच्यानंतर ना खंडोबा महाराजांचा मी आणि केतू कुठे गेलो होतो म्हणून होतो, वाकडीला खंडोबा महाराजांना गेलो तिथं, त्याला 86 आहे. आणि मग कॉस्ट ऑफ लिव्हिंग 86 आहे. त्यानंतर ना केतूच्या डेअरीवर गेलो होतो, तर मग त्याला पण 76 आहे. तर हे सगळे माझे मोस्ट व्ह्यूड व्हिडिओज आहेत, ज्याला तुम्ही सगळ्यांनी खूप पसंत केला, त्याच्यासाठी फर्स्टली थँक्यू सो मच. एक गोष्ट मला रिअलाईज झाली, जे पहिले 10 व्लॉग आहे ना, त्याच्यातले 3 व्लॉग माझे फूड रिलेटेड आहे. रामेश्वरम कॅफे, त्याच्यानंतर स्टारबक्स शो ऑफ, आणि त्याच्यानंतर बेडेकरची मिसळ. जर काहीच तुम्हाला जर फूड रिव्ह्यूज हवे असतील ना, तर तसं कॉमेंटमध्ये सांगा. बाई मी इतक्या गोष्टी ट्राय करतो ना व्हेजमध्ये, कारण मी प्युअर व्हेज आहे. पुण्यातल्या तर मी खूप साऱ्या गोष्टी ट्राय केल्या आणि ट्राय करत असतो. प्रत्येक ठिकाणचा रिव्ह्यू देऊ शकतो मी तुम्हाला, किंवा मी तुम्हाला लिटल सजेशन देऊ शकतो कोणत्या ओकेजनला कुठं जायचं आहे किंवा काय असेल तर नक्की कॉमेंटमध्ये कळवा. डेली व्लॉगिंगवरून शिफ्ट होऊन फूड व्लॉगिंग करू. गाईज, व्हिडिओ आणि शॉर्ट्स म्हणून मी आत्तापर्यंत 116 टोटल व्हिडिओज पोस्ट केले, आणि त्यातून मिळालेत मला 78 सबस्क्रायबर. माहिती मला कमी आहे, कारण तुम्ही बघतच नाही, सबस्क्राईबच करत नाही. दॅट्स अ जोक, इट्स फाईन, काय मला त्याचं एवढं काही रिग्रेट नाही आहे.